पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत 10व्या रायसीना संवादाचं करणार उद्घाटन. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना बळकटी देण्यासाठी चर्चेला सुरुवात. राज्याच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरात वित्तमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही. राज्यात 15 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सर्वांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि ही मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील. जयकुमार रावल यांची विधानसभेत ग्वाही. औरंगजेबासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित तुलनेच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाचा गदारोळ, कामकाजावर परिणाम. राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची नावं जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी. एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात आज संयुक्त संसदीय समितीची होणार बैठक. कायदेतज्ञ या विधेयकावर मांडणार आपला दृष्टिकोन. आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. भिवंडीत शिवरायांच्या पहिल्या भव्य मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये होणार सुरुवात. पुरुषांचे 10 आणि महिलांचे 6 संघ होणार सहभागी. नमस्कार.